बघा, एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ 16 वर्गमुळात 3 चौसेमी असल्यास त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती, असा प्रश्न विचारला. सोडवत असताना लेकरांनो, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे लक्षात घ्या, ते आम्हाला माहीत असावं. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 याच्यासोबत गुणिला असते बाजूचा वर्ग. लक्षात घ्या. मग आता हे क्षेत्रफळ इथं दर्शवलं, किती समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दर्शवलेलं. क्षेत्रफळाच्या ठिकाणी हे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथं ते मांडा दर्शवा नोंदवा 16 वर्गमुळात 3. तर हे सूत्र इथं मांडा. त्यासोबत गुणिला आहे बाजूचा काय तर वर्ग. लेकरांनो, हा अपूर्णांक इकडे येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला असेल गुणिला असेल भागीला, किंबहुना छेदस्थानी असेल अंशस्थानी असेल छेदस्थानी, अधिक असेल वजा असेल अधिक. हे काही गणितीय गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे या 16 वर्गमुळात 3 कडे येताना 4ची रवानगी अंशस्थानी आणि वर्गमुळात 3 जातील आता छेदस्थानी. समोर राहील फक्त बाजूचा वर्ग. हे सूत्र पक्क पाठ करा. आता एक आणि सहज तुमच्या लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी की वर्गमुळात 3साठी वर्गमुळात 3 खलास. पुढं चला, राहिलं काय तर 16. आता 4 पुढं बाजूचा वर्ग. 16 चूक किती हो तर 64 समोर बाजूचा वर्ग. आता हे वर्गपद घालवायचं म्हणून या 64ला वर्गमुळात टाकावं लागते, तेव्हा आम्हाला बाजू कळते. आता हे 64 वर्गमुळात, याचा अर्थ असा की 64चं वर्गमूळ काय हो तर 64चं वर्गमूळ 8. हे उत्तर येणार सेंटीमीटरमध्ये. का सेंटीमीटरमध्ये येणार, मीटरमध्ये का नाही येणार? तर हे क्षेत्रफळ लेकरांनो सेंटीमीटरमध्ये दर्शवलं, म्हणून ही बाजू सेंटीमीटर. आम्हाला विचारली परिमिती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला त्या समभुज त्रिकोणाची जी परिमिती विचारली. त्रिकोण आहे समभुज म्हणजे सारख्या भुजा असलेला, म्हणजे 3 गुणिला बाजू असं केलं तरी चालते, किंवा तिन्ही बाजूची बेरीज. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे 3 गुणिला बाजू किती आली हो 8. 8 त्रिक 24 सेंटीमीटर. हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. समभुज त्रिकोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.